वाशिमच्या वनोजा शिवारातील सुशील मनवर यांच्या जनावरांच्या कडव्याच्या गंजीमध्ये एक 8 फुटी अजगर घुसला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आदित्य इंगोले आणि त्यांच्या टीमने या 8 फुटी अजगराला पकडून त्याला सुरक्षित बाजूच्या काटेपूर्णा अभयारण्याच्या निसर्ग अधिवासात सोडून दिले. वनोजा परिसरात मागील 10 दिवसात 4 मोठे अजगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण दिसून येत आहे. वाशिम शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटमधील कॉम्प्लेक्सच्या खाली भाजीपाला विक्रीच्या दुकानांवर कॉम्प्लेक्सच्या गॅलरीतून एक मोकाट वळू खाली कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सुदैवाने त्यावेळी भाजीपाला विकणारे 4 जण बाजूला असल्याने यात कुणालाही दुखापत झाली नाही. अचानक वरून वळू खाली कोसळल्याने दुकानदारांमध्ये एकच धावपळ झाली. नेमका हा मोकाट वळू कॉम्प्लेक्सच्या वरच्या गॅलरीत गेला कसा, हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. वाशिम शहरातील हिंगोली रोडवर असलेल्या बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मागील 5 वर्षांपासून या उड्डाणपुलाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू होतं. त्यामुळे हिंगोली मार्गाने वाशिम शहरात येणाऱ्या वाहनांच्या या रेल्वे क्रॉसिंगवर मोठमोठ्या रांगा नेहमीच पाहायला मिळत होत्या. आता मात्र उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.